आजारी आहे म्हणून आपले दोन्ही प्लेट ऑफ आहे आणि सर्वजण आपापले अभ्यास शांतपणे करा. असेल हिम्मत तर होईल गंमत. चल सिगरेट काढा रे. सिगरेट अंदर ठेव, मी अभ्यास करत आहे, नाहीतर मी आहे. चाल ना बे, मोठा शानपण दाखवून आला मले. सिगरेट येतो वास, तुला वाटत नाही का लाज? सिगरेट मुळे हृदय कॅन्सर होतो. चाल ना बे, बंदर क्या जाने अदरक का सॉस. सिगारेट बंद कर. अगं त्या पोट्याच्या मागे लागू नको, ते पोट मॅट आहे. खामोश. अरे यार हिम्मत, यहाँ क्या कर रहा तू? अपन बाहर जाके दम मारेंगे ना. अरे यार चश्मेश, क्या कर रहा है तू? कहते अब ये तो दो दिव के कान के नीचे. चुप बस, मी अभ्यास करत आहे. अरे यार भावेश, इतना नहीं डरने का. मज्जाक केली मी तुझ्याशी. आपलं नाव आहे देवानंद, आपलं काम आहे ते तनादन. बिना बेसना ये भजा होय तिकडे पोरी देऊन बस. काय पोरी? चल आपण आपल्याला गाण खायचं काय. ए अमरे, तू खूप मस्त आहे ग. काय म्हटलं तू? मस्त तर मस्त, सगळं तोंडावर असतं. कहा गंगू तेली और कहा राजा भोज. ऐकते का? माझं नाव अमरे नाही, अमृता अस्सल आहे. आपलं नाव देवानंद आणि ही आपली नवीन जानेवत. अगं अमृता, तू तर तुझ्या वडिलांना 10वी पर्यंत बाबा म्हणत होतीस, आता का बरं डॅड म्हणतेस? अगं राणी, तसं नाही आहे ते. बाबा म्हटलं की माझी लिपस्टिक खराब होते. अगं त्या देवानंदच्या मागे लागू नको, आतापर्यंत त्याने 7-8 पोरी फिरवल्या असतील. काय तिने काय शिकवतो तू? मला माहित आहे तू कशी आहे तर. मी नाही त्यातली, गाडी लावा आतली. माझी माहिती समजायला वेळ लागेल, पण जेव्हा समजेल तेव्हा वेळ लागेल. बापरे, सो क्यूट. तुझा नंबर दे ना. काय बोलला तू? त्या चपलीचा नंबर सांगून राहिलो मी. 6. बाबा बस रे बाबू, बस. किती रे तुझी? राणी नाही का बोलली? आताच तर सांगितलं किती ते. ना बे, तुझ्या जवळचा खडकू सुद्धा नाही राहत आणि चालला मोठा पोरी फिरवायले. आपली भी स्टाइल है, लड़कियों से लेने का दाम, करने का अपना काम. बोले तो जय श्री राम. तुला एक व्हायचं. काय बोलला तू? अरे एक व्हायचं तुला. बाप्पा देव बोलले, पण भरतीच काही बोलले. बाबू, एक आजार मोठ्या माणसांना होत असतो, लहानांना नाही. आणि मला तर बिलकुलच नाही. एकदम बरोबर बोलला तू. तुझं तर मला खूपच पटलं. एक लिमिट नाही, मिनिट बोलला किंवा काही ध्यान लोचा. वरना मैं वायलेंट हो जाऊंगा. आपण आहे, बाकी सर्व पाणी कम चाय आहे. तूच असत, दुसरं कोणी नसतं. उदास देवदास होईल झक्कास. याचं तुझे नाव काय आहे? देवदास की झकास. ये बालिका अपने नगर पालिका में क्या कर रही है? ये बालिका. चलना सिगरेट ओढायले. असं वाटते सिगरेट तुला ओढते. तू कसला हिम्मत? तुझं पूर्ण हिम्मत आहे रे. आपल्या बापानं आपलं नाव काय ठेवलं? हिम्मत नाही, हिम्मत. आणि माझ्यापेक्षा लहान बाजनाव ठेवलं पंजाब. काय पंजाब. आणि त्याच्यापेक्षा लहान बाजनाव ठेवलं बजाज. आणि त्याच्यापेक्षा लहान भाचं नाव ठेवलं तर पण तो झालंच नाही. महाराज, दारू नको पीत जाऊ रे. बाप्पा देव बोलले, बाप्पा देव बोलले. But wrong person to wrong question.
दारू पिल्याने लिव्हर खराब होते. तो वय काय, तू करतो काय, तू बोलतो काय बे? चिमण पिराणी तुझ्याकडे बघते तुला सांगतो मी मुलीच्या बाबतीत लय सभ्य आहे. मला मुलगी महत्वाची नाही. मले काय, मले माझ्या 20 रुपयाचे खरं महत्वाचे आहे. एकशे 8ला फोन लावा तुम्ही. तिकडे सांगा तिकडे डॉक्टर आहे काय उधर येऊ. कुशल हातात दे, हातात 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 दे, माहिती हातात दे कुठे तरी हातात. शूटिंग येतो. मी पाहते. किती दिवसापासून दारू पितो? हा तसे 2 महिने होऊन राहिले दारू प्यायला. बरं बरं, मी पाहते. ह्यात बरं होईल, पण खूप दिवस लागणार. आरामात होईल. ठीक आहे, मी पाहते. आरामचं लागेल ना? हो हो. ठीक आहे ठीक आहे. हा. अरे हा किती दिवसापासून खोकलतो रे? 6 महीने से दारू सिगरेट फूक रहा मैडम. और हा 6 महिन्यापासून सिगरेट पिऊन राहिला. त्याला खूप झाला असं. ठीक आहे ठीक आहे, मी पाहते. तू आता प्रयोग लॅबमध्ये जा आणि HIV ची टेस्ट कर आणि तू TB ची टेस्ट करून ये, बरं का? लवकर. तुला खोकलताना बेडका येतो का? तुला अगर हा 15 दिवसाचा जास्त आहे, 1 हफ्त्याहून जास्त खोकला येत असेल तर लवकरात लवकर तुम्ही प्रयोगशाळेत जाऊन HIV ची टेस्ट करून आणि TB त्याची जांच करून लवकरात लवकर यायचं, बरं का? हो ठीक आहे. ठीक है बेटा ये खोकला कब से तुझे? 15 दिन से खोकला. अच्छा, सिगरेट पीता है? संजू बीड़ी पीता है? हाँ सर. अच्छा, ये कब से चालू है बेटा तेरी? नहीं, कभी 15 अरे मंगल लो मंगल लो जगाएगा बेटा एक बात याद रखना, इससे तुझे TB की बीमारी हो सकती है. हाँ, एक बात याद रखना. सभी व्यक्ति एक बात ध्यान से सुने और तुझे खास करके कि कोई भी व्यक्ति बीड़ी सिगरेट पीने की वजह से 1 हफ्ता तक अगर से खांसी होती है तो तुरंत दवाखाने में जाके उसकी जांच करा, क्योंकि 2 हफ्ते के बाद में जो खांसी होती है, जो गले से खराश निकलती है, उससे TB की बीमारी होती है और उस बीमारी की वजह से व्यक्ति मर सकता है. ये बात याद रखना, ठीक है? इस बात को ध्यान रखना. बेटा तुझे कब से तकलीफ लेती है? अशक्तपना कब से लग रहा है तुझे? 1-2 महीने. अच्छा, तो तुम्हारी जो ब्लड की जांच कर रही है उसके बाद में आपको एड्स हुआ. इस बारे में मैं आप सभी को बताना चाहता हूँ. 3 लक्षण है उसके, ठीक है? एक, अगर से आप दवाखाने में जाके सलाइन लगाते हो, सॉरी इंजेक्शन लगाते हो, तो ये देखें कि वो इंजेक्शन जिस व्यक्ति को लगाया है, अगर से उस व्यक्ति को एड्स है तो उसके माध्यम से तुम्हें एड्स हो सकता है. दूसरी बात, अगर से कोई गर्भवती माता अगर से एड्स अगर से उन्हें है तो उनके होने वाले बच्चों को भी एड्स हो सकता है, ठीक है? और तीसरी बात, अगर से तुम्हारे अनैतिक संबंध है
अनैतिक संबंध होने की वजह से भी एड्स हो सकता है। ये 3 लक्षण उसकी है। आप सभी के समझ में आया? तो इन चीजों से दूर रहना। इस नाटक के अंदर प्रस्तुत ये सभी पात्र अपने अजादा स्तंभ पे है। इन्होंने इस नाटक के माध्यम से ये बताया है कि कैसे गुटखे का शौक लगता, किस तरीके से व्यक्ति सिगरेट के आदी होता, आगे जाकर वो उसके बगैर नहीं रह सकता। जो व्यक्ति सिगरेट और बीड़ी पीता है उसको खांसी चलती है, जिस खांसी चलती है उसको बलगम निकलता है। किसी भी व्यक्ति को अगर 15 दिन से ऊपर की खांसी है और उसके खांसी में बेड़का निकलता है तो उसको जांच करना जरूरी है, क्योंकि टीबी हो सकता है और टीबी से होने वाली मौत अपन ने अपने आंखों के सामने देखी है। इसलिए सिगरेट क्यों नहीं पीना चाहिए, बीड़ी क्यों नहीं पीना चाहिए, गुटखा खाने से क्या होता है, गुटखा खाने से कैंसर होता है। अभी अपने एमसीडी डिपार्टमेंट शुरू हुआ है जिसके अंदर कैंसर का इलाज होता है, क्या उसके लिए सही मार्गदर्शन होता है। तो वहाँ गुटखा खाने वाला वहाँ बैठ दे, और जो दारू पीता है, दारू पीने वाले का दारू पीने वाले के कितने साइड इफेक्ट है यहाँ उपस्थित सभी व्यक्ति जानते हैं, लेकिन जानने के बावजूद भी पीते हैं। तो कम से कम नहीं तो किसी की मौत को देखकर सीखे, और अगर उनको देखकर नहीं सीखे तो आपके छोटे बच्चों को देखकर सीखे जिन्होंने तुम्हारे को समझाने की कोशिश की और बहुत कम समय में तैयारी की। इनके लिए इन सभी का अभिवादन। और इस नाटक को बैठाने में सक्रिय भार कुशाल धरांगे हॉस्पिटल आरएफ चुरनी इन्होंने लिया। इन सभी के लिए एक बार जोरदार तालियां। इस प्रोग्राम एंडिंग के साथ साथ एक देशभक्ति शायरी में आपके सामने प्रस्तुत करा दोस्तों। आप ही से इस देश की शान है, आप ही से इस देश की शान है, और आप ही से इस देश का मान है। आपके वजह से जहां फूल खिलता है दोस्तों, उस सरजमी का नाम हिंदुस्तान है। इसका प्रोग्राम शुरू होने जा रहा है आपके सामने।